राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईत मे महिन्यात 295 मिलीमीटर पाऊस। पुढील 24 तासातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा। पावसाने दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरातील रस्ते पाण्याखाली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा। संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना। ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी रस्ते बंद। पुढील 3 दिवस होणाऱ्या परीक्षा स्थगित करा, जयंत पाटलांची सरकारकडे मागणी। ठाण्यात पुढील 24 तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। नागरिकांना सतर्कतेच्या। मंत्रालयातील आपत्ती कक्षाकडून सूचना। उपमुख्यमंत्री शिंदेंची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची चर्चा। राज्यभरात आतापर्यंत पावसाचे 3 बळी। दौंडमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू। पुण्यात अंगावर झाड पडून एक दगावला, तर विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर डोक्यावर पडल्यानं महिलेचा मृत्यू। राज्यात कोसळलेल्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका। कांदा, ऊसाच्या पिकांचं मोठं नुकसान। क्षणात उद्ध्वस्त झालेल्या संसारामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। भाजप आणि विंध्यांच्या टोळीकडून 3 वर्ष मुंबई पालिकेची फक्त लूट। एका पावसात भ्रष्टाचार उघड पडला। भुयारी मेट्रो मार्गातील पाण्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यानं पाणी शिरलं। काम लवकरच पूर्ण करणार। वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अमित शहा अजित पवारांमध्ये सह्याद्रीवर 20 मिनिट चर्चा। भुजबळांना मंत्रिपद। धनंजय मुंडे पुनर्वसनासाठी आग्रही। अजितदादा शहांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये फिरताना ज्योती मल्होत्राला AK-47 सह 6 बंदूकधाऱ्यांचा गराडा। ज्योतीची सुरक्षा पाहून स्कॉटिश ब्लॉगरकडून आश्चर्य व्यक्त। पाकिस्तानी सरकार ज्योतीला इतकी हाय सिक्युरिटी का? प्रश्न उपस्थित। भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर सोडणार नाही। आनंदाने जगा, तुमची भाकरी खा, नाहीतर माझी गोळी खावी लागेल। पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्तान घाबरला। भारतासोबत चर्चेसाठी तयार। शांततेसाठी चर्चा करू इच्छितो। इराणमध्ये पाकचा शहबाज शरीफचं वक्तव्य। आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंधूरनंतर मोदींची वेळा भेट घेतली असती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। देशभरात कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण। केरळमध्ये सर्वाधिक 430, तर महाराष्ट्रात 240 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद। आतापर्यंत 4घांचा मृत्यू। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना पत्नीनं कानशिलात लगावल्याचा सोशल मीडियात चर्चा। तर हा कुटुंबातला हलका फुलका क्षण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॅक्रोन यांची प्रतिक्रिया।